सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणलं पाहिजे 4 पावलं मागं 4 पावलं पुढं. म्हणजे तू लावून धरतो अंधारात तो सांगतो आणि परत उजाडात काय बोलतो मीडियात बोलताना माझा कसं साथ मी काय करू. त्यांचेच लोक आहेत म्हणजे मरण तर आमचाच आणि ते ढुकलून आमच्यावर तू राय बोकळा तिकडं. म्हणजे ही परिस्थिती. आता त्याचा ती एका काय ते दीडचा तो त्याला बोलतो भेटतो ते तिकडून फोनवर सांगतो लय खुश झाले साहेब लय मस्त आहे. मग तुम्हाला मला कोणत्या गोळ्या चालायच्या होत्या कोणचा घेऊ तपासला म्हणजे कुणाचा घातला तुम्ही म्हणता गोळ्या माझा धनंजय मुंडे. मग ते कोणत्या गोळ्या औषधात जेवणार घालणार होता कसा घालणार होता मी ते मागच्या काळात थोडं नामाने लढत म्हणलं बदलते जाऊ द्या एखाद्याच माया माऊलींचा आव्हान आलतो. पण त्याने आता ते मरू घातले पूर्ण गेले तरी टेन्शन जगले तरी मला ते एवढं सोपं आहे अंगावर येणं आणि इकडून लय कच्ची येतोय. पण करणाऱ्यापेक्षा मी करणार दोषच नाही करून घेणारा मात्र त्याचा ते सगळा तपास पुन्हा व्हायला पाहिजे. पुन्हा आता मी ते लावून धरणार आहे पुन्हा तपास आरोपी मागं पुढे झाले जो 1 नंबर व्हायला पाहिजे होता ते मागं पुढे केलेत मुद्दाम. कारण त्यावेळेस रश्मिताई शुक्ला महासंचालक अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरला सगळे बसले होते. खरगाटे बी घेऊ हे मुंडे किंवा तिथं त्यांनी ते बदलून घेतलं सगळं कुठं नाही. आता त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे पुन्हा तपास करायला लावणार कारण तो पीए बीएडचं कोणी तो काय सांगत होता काय निरोप देत होता ते कुठं भेटत होते याच्यात साथ देणारे सुद्धा आता घेणार नाही. आता बघा आता ही फाईट सचिन बाहेर बजेटच्या होणार आहे. हो साथ देणारे कोण युट्यूबला बोलायला कोण घेऊन जातं लिंबा झाडाखाली बसून कोण शिकित मुंबई पुण्याला कोण जातं हे साथ देणारे यांना सुद्धा सवाल होणार आहे. त्यांना आता वेळ आल्यावर गप होतो तर त्यांना गोड लागलं. आता खोट्या बातम्या कसं दाखवू शकता खोटं हे कसं प्रसारित करू शकता. ते युट्यूब असो किंवा ते घरात काही असो ते स्वतःचा मोबाईल असो तुम्ही असं कसं का दाखवू शकता त्याचा काय पुरावा होता हे सगळं वाढणार आहे. मी त्याच्यात पूर्ण लक्ष घालणार आहे करणाऱ्यापेक्षा करून घेणाऱ्याकडे लक्ष घालणार आणि कसंच होतंय किती ताकद लावतो ती उभारणार आहे मी आज. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझीही नार्को टेस्ट करावी आणि समोरच्या त्या व्यक्तीचीही नार्को टेस्ट करावी अशी मागणी धनंजय मुंडे डायरेक्ट थेट मंत्री धनंजय मुंडे यांची तपासणी करावी नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे करतायत. तर दुसरीकडे सरकारनं ज्या काही मागण्यांचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण न केल्यास त्या लोकांना देखील आम्ही रट्टे देऊ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.